हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार, मजेत असणार. तर चला तर मग आज बनवूया मस्त मसाला राईस. तर इथं मी बासमती राईस बनवणार आहे मस्त. तर बघू शकता तुम्ही अशी काही मी तयारी करून ठेवलेली आहे. सगळं कापून घेतलेलं आहे भाज्या आणि राईस हा थोडा वेळ भिजत घातलेला. तर बघूया पुढे. तर इथं कांदा, टोमॅटो, बटाटा जे काही भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या कापून घ्यायच्या. इथं मी सगळं कापून घेतलेलं आहे आधीच. कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आणि 2 चम्मच तूप टाकून घेत आहे. तुपातनं छान लागतो मस्त भात. तर आधी जिरं टाकून घेऊया, जिरं, मोहरी आणि आपण ज्या काही भाज्या कापून ठेवलेल्या ना त्या टाकून घेऊया. मिरची टाकून घेतलेली आहे, शेंगदाणे, कढीपत्ता पण टाकलेला आहे त्यात आणि कांदा, टोमॅटो, बटाटा, वाटाणा असं सर्व काही मी तयारी करून ठेवली होती. आणि मी जेव्हा खिचडी बनवते किंवा म्हणजे मसाले भात मी सोयाबीन वडी ही टाकतेच. सोयाबीन वडी छान लागते मस्त. तर बघा सगळं टाकून झालेलं आहे. छान मस्त परतून घेऊया. आता सुके मसाला टाकून घेऊया. 2 चम्मच लाल तिखट टाकणार आहे, 2 चम्मच मीठ आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली. कस्तुरी मेथी पण टाकत आहे थोडीशी आणि राईस धुवून ठेवलेला तो राईस टाकून घेऊया. छान मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आजचं चॅलेंज माझं कंप्लीट झालेलं आहे. पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी साडी वेअर करून ठेवलेली. तर बघू शकता तुम्ही 10:30 मी संध्याकाळचं पण काम करत आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा भात पण रेडी आहे इथं मस्त. छान मस्त सर्व करून घेऊया. या मंडळी, आजच्याच रात्रीच्या जेवणामध्ये भात केलेला आहे मस्त. बघा चमचमीत असा भात झालेला आहे मस्त. मस्त मसाले भात, खूप छान, खूप टेस्टी. सुगंध तर इतका छान येत होता ना, बघू शकता तुम्ही. असा मोकळा मोकळा झालेला आहे मस्त. वास खूप छान येत होता. बिर्याणी मसाला वापरल्यामुळे ना खूप छान सुगंध दरवळतो मस्त सगळ्या घरामध्ये. मस्त झालेला. तर जेवण वगैरे करून घेतलं मी आणि भांडी राहिलेली, भांडी घासून घेते. आज ठरवलंच होतं सगळं काम म्हणजे साडीमध्येच करायचं. सकाळपासून मी साडी घातलेली, तर रात्री झोपतानाच फक्त साडी सोडून ठेवणार. तर बघू शकता तुम्ही साडीवरच मी सगळं काम करत आहे. कसं असते ना, गावाला आपण साडी घालतो काही वाटत नाही आणि शहरातच का नाही, तर सवय मोडलेली असते ना आपली, म्हणून. मी आज ठरवलंच होतं सकाळपासून साडी नेसून रात्रीपर्यंत ठेवायची. तर आजचं चॅलेंज माझं कंप्लीट झालेलं आहे. सगळं काम मी सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं साडीवरच केलेलं. घरी पण करतोच ना आपण, गावाला सासरी असले तर, मग इथं का नाही. तर आता मी ठरवलेलं आहे अधूनमधून म्हणजे एवढ्या साड्या आहेत त्या कधी नेसणे होणार. तर अधूनमधून आठवड्यातून 1-2 वेळेस साडी घालत जाईल, तेव्हा कुठं सगळ्या साड्यांचा नंबर येईल. तर बघा भांडी घासून झालेलं आहे. किचनचा वटा छान मस्त क्लीन करून ठेवते. लगेच आपला स्वयंपाक झाला आणि आपण लगोलग जर मस्त किचन ओटा घासून ठेवला ना की कॉक्रोच वगैरे होत नाही. मस्त छान भांडे घासायचे साबण आणि घासणीने मी गॅस किचनची फरशी वगैरे पुसून घेते, घासून घेते छान आणि कोरड्या कपड्यांनी छान पुसून घेते, म्हणजे छान वाटते खूप. तर बघू शकता तिथं माझा गॅस पण घासून झालेला आहे मस्त.
सगळं किचन साफ केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते मस्त. सकाळचा पण स्वयंपाक झाला की असंच किचन मी आवरून घेत असते आणि रात्रीचं पण. तर आज रात्रीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे संध्याकाळचं. सकाळचं तर काल केलेलंच मी तुमच्यासोबत. तर बघा फायनली झालेलं आहे माझं सगळं काम. चॅलेंज कंप्लीट. तर आता साडी चेंज करून घेते आणि नाईट रुटीन म्हणजे जरा आपली स्किन रुटीन पण दाखवते तुम्हाला. छान मस्त माझं तोंड वगैरे धुवून घेते फेसवॉशनी. हातपाय तोंड धुवूनच झोपायचं छान मस्त. फेसवॉश लावून मी चेहरा साफ करत असते. चेहरा क्लीन करून घेतलेला आहे मस्त आणि नाईट क्रीम लावत असते रोज. आपल्या स्वतःकडे पण लक्ष द्यायचं मस्त. आपलं म्हणजे जे काही स्किन केअर आहे ते करायचीच. तर बघू शकतात तुम्ही. तर फायनली सगळं काम माझं झालेलं आहे आणि आजचं चॅलेंज मी कंप्लीट केलेलं आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना, टाटा.